अंबरनाथमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर अंबरनाथच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांना निषेध आंदोलन करण्याची वेळ आली आहे। पत्रकार कक्षातील स्पीकर बंद असल्याने पत्रकारांनी सभागृहात बसण्याची मागणी केली होती। मात्र काही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर पत्रकारांना प्रवेश दिला गेला नाही। यानंतर पत्रकारांनी आंदोलन करत नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांची भेट घेतली। अखेर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी पत्रकारांना आश्वासन दिलं असून पुढच्या सभेत सभागृह लाईव्ह करून पत्रकारांना प्रवेश दिला जाईल असं आश्वासन दिलं आहे। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपचे संख्याबळ कमी असल्याने भाजपने चारही बाजूंनी सत्ता स्थापन करण्यासाठी रणनीती आखली होती। यामध्ये काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना भाजपमध्ये सामावून घेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली होती। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदामामा पाटील यांना उपनगराध्यक्षपद देण्यात येणार होतं। मात्र जास्त नगरसेवक येऊनही शिवसेना विरोधात बसत असल्याने शिवसेनेने ही रणनीती आखत सदामामा पाटलांना आपल्या गळाला लावलं। सदामामांनीही एका रात्रीत भाकरी फिरवत शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळवून दिलं। या सगळ्यानंतर उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीच्या सभागृहानंतर पहिल्यांदाच अंबरनाथ नगरपालिकेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यावेळी पालिका इमारतीच्या बांधकामातील अनेक त्रुटी समोर आल्या। त्यासोबतचा साऊंड सिस्टीम सुद्धा तांत्रिक बिघाडामुळे खराब झाली होती। त्यामुळे बजेटमध्ये नेमकं काय घडलं याची कल्पना अजूनही अंबरनाथकरांना नाही। अर्थसंकल्प सादर होत असताना एवढी मोठी चूक कशी काय घडली असा प्रश्न उपस्थित झाला आहे। दरम्यान अंबरनाथकरांपर्यंत अर्थसंकल्प पोहोचावा यासाठी पत्रकारांनी सभागृहात जाण्याची मागणी केली होती। मात्र काही नगरसेवकांनी याला विरोध केल्यानंतर पत्रकारांना सभागृहात जाण्याची परवानगी देण्यात आली नाही। हा अर्थसंकल्प पत्रकारांपासून का लपवण्यात आला असा सवाल आता अंबरनाथ शहरातील सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। दरम्यान यामध्ये शिवसेनेचे सुभाष साळुंखे यांनी अर्थसंकल्प पालिकेत मोठ्या स्क्रीनवर डिस्प्ले करावा त्याची माहिती अंबरनाथकरांना मिळेल अशी मागणी देखील केली होती। या मागणीला सुद्धा नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुजोरा दिला। मात्र या सगळ्यांमध्ये भर सभागृहात पत्रकारांवर अन्याय का याबाबत पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील पत्रकारांच्या माध्यमातून दंडाला काळी फीत बांधून निषेध करण्यात आला। तसंच अंबरनाथ तालुका पत्रकार संघाच्या वतीनं नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांना विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आलं। पत्रकारांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी पत्रकारांना आश्वासन सुद्धा दिलंय। मात्र या सगळ्यांमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर पत्रकारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे। ही मोठी आणि गंभीर बाब आहे। पत्रकारांच्या आंदोलनानंतर सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांचं वजन जास्त आहे का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। दरम्यान आगामी पालिका सभागृहात होणाऱ्या बैठकीसाठी नगराध्यक्षांच्या आश्वासनानंतर पत्रकारांना प्रवेश दिला जातो का हे त्या काळात स्पष्ट होणार आहे। मुळात कालची जी सभा झालेली आहे सर्वसाधारण सभा विशेष सभा होती ही अर्थसंकल्पाची होती। अर्थसंकल्पावर वृत्तसंकलन करण्याचा अधिकार हा पत्रकारांचा आहे, तो आम्हाला दिलेला होता आणि ते काम आम्ही करत असताना तिथली माईक सिस्टम पूर्णपणे बिघडलेली होती। माईक सिस्टम कोलमडलेली आहे। नगराध्यक्षांना संपूर्ण सभागृहाला माहीत असताना देखील त्यांनी त्यांची चर्चा सुरू ठेवली, परंतु त्यांची चर्चा पत्रकारांपर्यंत येऊन दिली नाही। या संदर्भात आम्ही भाजपच्या जे काही नगरसेवकांना आम्ही विनंती केली की बाबा काही मोजक्या पत्रकारांना तरी किमान सभागृहामध्ये वृत्तसंकलनाची परवानगी द्यावी। त्यांनी त्यानुसार सभागृहात मागणी देखील केली। मात्र कोणीही कुठलाही विचार न करता एका विशिष्ट पक्षाच्या गटाने सरसकट त्यात काही नवीन नगरसेवक होते, काही जुने जाणकार जे 4-4 टर्म निवडून आलेले तर असेही पत्रकार हे होते नगरसेवक होते, त्यांनी देखील विरोध केला। नगरसेवकांनी जो विरोध केला त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। दुसरी गोष्ट, आज सभागृह नव्याने उभा राहिला असेल परंतु जुन्या ज्या प्रशासकीय इमारतीमध्ये छोट्याशा सभागृहामध्ये देखील मीटिंग झालेल्या आहेत, अर्थसंकल्प मीटिंग झालेले आहेत। त्यामध्ये शेवटच्या 2 रांगेमध्ये पत्रकार बसत होते। आम्ही पाहिलेलं आहे की पत्रकारांना बसायला जागा नसेल तर नगरसेवक उठून पत्रकारांना जागा देत होते। ती शिस्त ह्या सभागृहात दिसून आली नाही आणि पहिल्या सभेमध्ये फक्त पत्रकारांना वृत्तसंकलनापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला गेला। ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या संदर्भात आमच्या अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व पत्रकारांनी
एकत्रितपणे निषेध व्यक्त केलेला आहे। या संदर्भात नगराध्यक्षांची आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांना आम्ही समस्या मांडलेल्या आहेत। कारण सभागृहामध्ये जो पत्रकार गॅलरी उभारण्यात आली ती कशी चुकीच्या पद्धतीने उभारलेली आहे। तिथं कुठलीही सुविधा नाही, तिथं AC नाही आहे, तिथं माईक सिस्टम स्पीकर्सची व्यवस्था नाही आहे आणि बसल्यानंतर खालती नगरसेवक कोण बोलते हे पण दिसत नाही। अशा जागेवर बसून आम्ही वृत्तसंकलन करणार कसं काय? तर त्या पर्यायी व्यवस्था चांगली होत नाही तोपर्यंत आम्हाला सभागृहात बसावयाची परवानगी द्या अशी मागणी केलेली आहे। त्याबाबत नगराध्यक्ष देखील सकारात्मक आहे, पत्रकारांना सभेपासून लांब ठेवणार नाही। एवढंच नाही तर आमच्या मागणीच्या अनुषंगाने पुढच्या सभा ज्या आहेत लाईव्ह करण्याचाही त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे। तर ह्या संपूर्ण सभागृहाचं कामकाज हे पारदर्शक व्हावं, सभागृह नगरसेवकांनी घेतलेले निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा दुवा जो पत्रकारांचा आहे तो आम्ही प्रामाणिकपणे पाळण्याचा प्रयत्न करू। आमच्याकडून कुठलीही चूक होणार नाही त्याचीही आम्ही हमी दिलेली आहे। या सगळ्यातून सारासार असंच निघालेलं आहे का पुढच्या सभेला आम्हाला पत्रकारांना शेवटच्या रांगेत बसण्याची परवानगी मिळाली, त्याबद्दल आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। नक्कीच काल आपलं बजेट झालं सादर करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली पूर्ण सभागृहामध्येच काही तांत्रिक त्रुटींच्या अभावी आपण हे असतील आपले माईक वर्किंग करत नव्हते आणि त्याचबरोबर पत्रकार कक्षातल्या सुद्धा स्पीकर वर्क करत नव्हतं। त्यानुसार त्या अनुषंगानेच आज अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांनी पत्र दिलेलं आहे। त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांना सभागृहात बसण्याची हे करावी। तर नक्कीच आपण ह्या गोष्टीचा विचार करणार आहोत आणि जोपर्यंत पत्रकार कक्ष नीट होत नाही, त्याच्या सगळ्या सुविधा होत नाही आहे तोपर्यंत आपण त्यांना अलाव करणार आहोत असं मी त्यांना आज सांगते की नेक्स्ट जी GB असेल किंवा ज्या काही बैठका असतील, विशेष बैठका असतील तेव्हा त्या पत्रकारांना आपल्या सभागृहात आपण परमिशन देणार आहोत।